राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबान की जय. सच्चिदानंद गुरु माता की जय. सब साधु संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुं तन्नमामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालान्देवल्लभम्. श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानेकदक्षं श्रीघोटीक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून गुरुवर्य भोसले बाबा, गुरुवर्य बाळासाहेब महाराज, आपण सर्व संतजन आपल्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या उपक्रमाला पण सुरुवात करूयात. चांगदेव 65 आणि आपल्या सर्वांचं हृदयस्थान सद्गुरुनाथ श्रीपाद बाबांची 28वी पुण्यतिथी आणि गुरुमाता जाईबाई यांची 8वी पुण्यतिथी या निमित्ताने चांगया उडत पुडती घरा आलिया ज्ञान संपत्ती. वेद्य वेद्यकत्व ही अतिथी पदी वैसे. ज्ञानदेव म्हणे नामरूपे विन तुझे साच आहे आपण पे. स्वानंद जीवन पे सुखिया होई. या 2 ओवीचं चिंतन आपण 4 दिवसासाठी निश्चित केलेलं आहे. या 2 ओवींचा अन्वय जर पाहिला, घरा आलिया ज्ञान संपत्ती नाम रूपे विन साच आहे आपण पे. वेद्य वेद्यकत्व अतिथी पदी बैसे. आणि शेवटचं स्वानंद जीवन पे सुखिया होई. चांगदेवरायांना जे प्रबोधाचं चिंतन होतं, मी आत्मा आहे असं अगोदरच ज्ञान असलेले चांगदेवराय, त्यांना माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आशीर्वाद देतात की आता तुला
जे सांगायचं आहे ते सांगितलेलं आहे. तुझ्या घरामध्ये आता ज्ञान संपत्ती आलेली आहे. घरा आलिया ज्ञान संपत्ती, आणि ती ज्ञान संपत्ती भोगताना नामरूपे विन साच आहे आपण पे. तू नामरूपापेक्षा वेगळा आहेस. नामरूपाना अधिष्ठान असलेला असं तुझं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप लक्षात घेऊन जे वास्तव तुझं स्वरूप आहे सच्चिदानंद, त्या पदावर वेद्य वेद्यकत्व अतिथी, वेद्य वेद्यकत्वाच्या अतिथी म्हणजे ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीच्या अतीत म्हणजे पलीकडे असलेलं जे पद आहे ते सच्चिदानंद पद, त्या पदावर आरूढ हो आणि स्वानंदाने सुखी हो. दुसऱ्या कशानेही सुखी होऊ नकोस. स्वानंद जीवन पे सुखिया होई, सुखिया होईजे असा आशीर्वाद देतात. तिकडे ऊन हळूहळू कमी होईल. आता हे ऊन असं येणार आहे. बर, या बस, मागे बसले. बरं ठीक आहे, बस. स्वानंदाने सुखी हो. आपल्याला सुद्धा तोच आशीर्वाद आहे. घरा आलिया ज्ञान संपत्ती. आपण थोडस ज्ञान संपत्तीच्या संदर्भामध्ये चिंतन करतोय. त्याला लागून काल नामरूपाविन साच आहे तुझे आपण पे. तू नामरूपाविन कसा साच आहे त्याला स्पर्श केला. आज आपण सच्चिदानंदाला स्पर्श करू आणि उद्या आपण स्वानंद जीवन पे सुखिया होई याचं थोडं चिंतन पाहू. 4 दिवसात 4 तुकडे आहेत. घरा आलिया ज्ञान संपत्ती, नामरूपे विन साच आहे आपण पे, आणि स्वानंद जीवन पे सुखिया होई. किंवा मध्ये जो येतो तो वेद्य वेद्यकत्व पदी अतिथी जे पद आहे ते सच्चिदानंद पद. असे 2-3 भूमिकेवर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. घरा आलिया ज्ञान संपत्ती. ज्ञान संपत्ती कोणती त्याला आपण थोडा स्पर्श केला. पुण्य संपत्ती, धन संपत्ती आणि ज्ञान संपत्ती. मग ज्ञान संपत्ती घरा आल्यानंतर किंवा घराला येताना ज्ञान संपत्ती. मग हे घर कोणतं, कोणत्या घरामध्ये ज्ञान संपत्ती येते. चांगया पुढती पुढती किंवा चांगयाच्या ठिकाणी तुमचं नाव टाका. ती ज्ञान संपत्ती आणि ते घर कोणतं, कोणत्या घरामध्ये ज्ञान संपत्ती आल्यानंतर ती दृढ होते. नुसती ज्ञान संपत्ती येऊन चालत नाही, तर ज्ञान संपत्ती अप्रोक्ष व्हावे लागते. ज्ञान संपत्ती दृढ अप्रोक्ष व्हावी लागते. आणि दृढ अप्रोक्ष होण्यासाठी नेमकं काय चिंतन करावं किंवा नेमक्या काय भूमिका साकाराव्यात किंवा कोणत्या साधनांच्या माध्यमातून ही ज्ञानसंपत्ती आपल्यापर्यंत पोहोचते. साधनांचा ओहपोह जर केला, सकाळी थोडासा त्याला स्पर्श झाला ताईंच्या मुखातून. 11 साधनं मुख्य आहेत. त्यातलं 11 साधनं आहेत, त्यात मुख्य एक साधन आहे आणि बाकी परंपरेची साधनं आहे किंवा परंपरेनं साधनं आहेत. आणि ती साधनं परिपूर्णतेने झाल्यानंतर जे मुख्य साधन आहे त्याची निश्चिती होत राहते. बाह्यरंग साधनामध्ये निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही बाह्यरंग साधना आहेत. कर्म सर्वजण करतो आपण. त्याच्या आधी
घराचा जो विषय आपण म्हटलं होतं, कोणतं घर? अंतःकरण रूपी घर, त्याच्यामध्ये ही संपत्ती आली पाहिजे. हा, अंतःकरणामध्ये 4 भाग येतात, पुन्हा 5 होतात त्याचे, पण 4ची जास्त चिंतन आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे त्याचे परिणाम आहेत त्या घरामध्ये. हे सूक्ष्म देहाचे भाग आहे, जी 17 तत्व जे आहेत सूक्ष्म देहाची, मन, बुद्धी, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये आणि मन बुद्धी 17 होतात. 4 धरली तर 19 होतात. असो, माहित आहे सर्वांना. असं हे अंतःकरण रूपी घर, त्याच्यामध्ये श्री गुरूंच्या मुखातून महावाक्याचा उपदेश केला जातो आणि तो उपदेश टिकण्यासाठी, ती संपत्ती टिकण्यासाठी ही परंपरेने 10 साधनं आणि एक मुख्य साधन दिलं जातं महावाक्याच्या निमित्ताने. पण ते साधन टिकण्यासाठी अगोदर किंवा साधन प्राप्त झाल्यानंतर या 10ही साधनांच्या माध्यमातून एका मुख्य साधनांची परिपक्वता होत राहते किंवा ते दृढ होत राहतं. त्यापैकी 2 जी साधनं आहेत ती बहिरंग साधनं आहेत. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. कर्म सर्वजण करतात. कर्म करताना कर्म न करता कुणीही राहू शकत नाही. कर्म निष्काम की सकाम एवढा प्रश्न फक्त आहे. कर्म थांबवता येत नाही. कर्माचा संन्यास घेता येत नाही. जरी कर्म संन्यास योग असला तरी सुद्धा त्याला संन्यास घेता येत नाही. त्या कर्मामध्ये निष्कामता की सकामता, इथे आपण चांगलं चिंतन किंवा चांगली साधना करू शकतो. कारण कर्म हे प्रकृतीच्या अधीन आहे. प्रकृती क्रियामानानी सर्व कर्म प्रकृती जय गुणे. अहंकार विमूढात्मा कर्ताह मिती मन्यते. म्हणजे प्रकृतीच्या अधीन कर्म आहे. जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत कर्म राहणार. कोणत्याही इंद्रियाचं कर्म आपण थांबवू शकत नाही. जोपर्यंत प्रकृती आहे तोपर्यंत कर्म चालतं. डोळ्याचं पाहणं थांबवता येईल का? नाही थांबवता येणार. कानाचं ऐकणं थांबवता येईल का आपल्याला? नाही थांबवता येणार. कोणत्याच पायाचं चालणं थांबवता येणार नाही. हाताची देवाणघेवाण थांबवता येणार नाही. मनाचा संकल्प विकल्प हा धर्म थांबवता येणार नाही. बुद्धीचा निश्चय करणं हे थांबवता येणार नाही आपल्याला. चित्ताचं ध्यान करणं हे थांबवता येणार नाही. आणि अहंकाराचं धारण करणं हे थांबवता येणार नाही. सहजच आपण कशाचं तरी धारण करत असतो. भले बाहेर नाही पण मनामध्ये, मनाने ज्याचा विचार केला, बुद्धीने ज्याचा निश्चय केला आणि चित्ताने ज्याचं ध्यान केलं त्याचा अहम धारण करत असतो, त्याला धारण करत असतो. मनाचं सतत संकल्प करणं चालू आहे, विकल्प करणं चालू आहे, बुद्धीचा निश्चय करणं चालू आहे. आणि ज्याचा निश्चय झाला त्याचं चित्ताचं ध्यान चालू आहे आपल्याकडे. आणि चित्ताचं ध्यान, जे ध्यान आहे त्याचं धारणा चालू आहे, त्याचं धारण करणं त्याला. कारण धारण केल्याशिवाय ध्यान करू शकत नाही, निश्चय केल्याशिवाय ध्यान करू शकत नाही, आणि त्याचा मनामध्ये विचार आल्याशिवाय ध्यान होऊ शकत नाही. ध्यानाचा प्रकार आपण पाहत. आणि ध्यानालाही आपण बसतो की नाही? ध्यानाला बसल्यानंतर ज्याचं ध्यान करायचंय त्याचंच ध्यान होतं. ज्याचं ध्यान करायचंय त्याचंच ध्यान होतं का त्याचं सोडून इतरांचं सुद्धा होतं? का त्याचं सोडून इतरांचं जास्त होतं?
आपल्या सगळ्यांचा अनुभव माझ्या सहित, ज्याचं करायचंय त्याचं कमी होतं आणि ज्याचं नाही करायचंय त्याचं जास्त होतं. असंच आहे ना, का ज्याचं करायचंय त्याचं सोडून कोणाचंच होत नाही. इतरांचं जास्त होतं, ज्याचं नाही करायचं त्याचं जास्त होतं. सुरुवातीला ज्याचं करायचंय त्याचं सुरू होतं आणि नंतर आपल्या न कळत बाकीचे सगळेची मांडामांडी होत राहते. ती ज्याची त्याची वेगवेगळी आहे. काय काय आहे ते त्या ध्यानात, ते ज्याचं त्यांनी पाहावं. पण असं होतंय खरं. आपला विषय होता की आपल्याला कर्माचा संन्यास नाही घेता येणार. हा, फक्त त्याला आपल्याला ज्याचं ध्यान करायचंय त्याचं वारंवार चिंतन केल्याने तो वेळ वाढवू शकतो. त्याचं पूर्णपणे त्याच ध्यान होईल अशी व्यवस्था करता येते आपल्याला. हे मात्र आहे. सुरुवातीला जरी नाही तरी आपण करू शकतो. आणि तुम्ही जे ठरवाल, तुम्ही जो निश्चय कराल त्याला चित्त आणि अहम हा साथ देत असतो. निश्चय कमी पडला की दुसरे विषय येत राहतात. हा आपला निश्चयाचाच परमार्थ आहे. कळण्यासाठी वेळ कमी लागतो, निश्चयासाठी वेळ किती जन्म लागतील माहिती नाही. ज्याचं चांगला पुण्य साठा आहे या जन्मात होऊन जातं. पण ज्याचं कमी पडतं, ज्याचं चंचल चित्त आहे त्याचं मात्र सांगता येत नाही. गोष्ट कळालेली आहे पण गोष्ट निश्चयासाठी अडून पडलेली आहे. कळालं की नाही मी देव आहे ते, कळालं की नाही मी आत्मा ब्रह्म आहे ते, कळालं की नाही हे मिथ्या आहे, सगळं संसार मिथ्या आहे हे कळालं की नाही, संसार दुःखरूप आहे हे कळालं की नाही. कधीच कळालेलं, जवळजवळ सगळ्यांना कळालेलं आहे. सगळ्यांना कळालेलं आहे. पण बाकी काय राहिले? निश्चय बाकी राहिलेला आहे. हो, आणि निश्चयाचं बळ कमी पडतंय. हा, ती साधनेचा विषय आहे. म्हणून तर एवढ्या साधनाची ओपो जो केलेला आहे शास्त्रामध्ये, त्याला कारण निश्चयात्मक भूमिका तयार होण्यासाठी. निश्चय न होण्याला कारण आणि निश्चय होण्याला कारण. नाहीतर प्रबोध ज्या क्षणी किंवा अनुग्रह दिला जातो त्यावेळी सांगितलं जातं तुम्ही देव आहात, तुम्ही साक्षात परमात्मा आहात. किंवा अजून थोडं अनुग्रहाचं चिंतन केलं तर प्रबोध देताना सांगितलं की आता हे शेवटचं चिंतन आहे, आता देव आणि तुम्ही एक आहात, असं चिंतन सांगून त्याचा अर्थ सांगून ते आपल्यापर्यंत सुपूर्द केलं जातं. जसं आहे तसं सांगितलं जातं. पण तरी सुद्धा कोणा संशय आहे की नाही? संशय आहे की? संशय आहेच. संशय राहतोच आहे. आणि म्हणून ती पुढची सुद्धा साधनं सांगितली. आपण जाता जाता फक्त त्याचा उहो करू आणि पुढे जाऊ. निष्काम कर्म थांबवता येत नाही. आपण या विषयावर चिंतन करत होतो. कर्म कोणालाच थांबवता येत नाही. कारण कर्म हे प्रकृतीच्या अधीन आहे. जोपर्यंत ही प्रकृती आहे तोपर्यंत तिची कर्म चालत जाणार. आणि काल आपण शृंखला पाहिली. आणि कर्म गुणाला अनुसरून आहे, गुण प्रारब्धाला अनुसरून आलेले आहेत. प्रारब्ध संचितातून आलेलं आहे, संचित क्रियामानाने तयार झालेलं आहे आणि क्रियामान प्रारब्धातून तयार झालेलं आहे. आता त्याची सगळी शृंखला आपण पाहिली. पाप पुण्य, सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल ज्ञान, भेद ज्ञान आणि अज्ञान. अज्ञान हे सगळ्यांचं मूळ आहे आणि अज्ञान घालवण्याचा उपदेश केलेला आहे. मग निष्काम कर्म थांबवू शकत नाही. कर्माला थांबवता येत नाही. कर्माला निष्काम की सकाम, विहित की निषिद्ध, निषिद्ध कर्म करायची की विहित कर्म करायची, अधिकार तुम्हाला आहे. विहितामध्ये सकाम करायची की निष्काम करायची हे तुमच्यावर आहे. निषिद्ध आणि विहित ते आपल्याला. निषिद्ध म्हणजे काय? ज्याला शास्त्र मान्यता नाही, ज्याला वेद मान्यता नाही, ज्याला संत मान्यता नाही, ज्याला देव मान्यता नाही, ज्याला राक्षसांची मान्यता आहे, ज्याला जे नको असलेलं व्यभिचार, भ्रष्टाचार, काय सगळं टाकून द्या. आता काय काय आहे निषिद्ध कर्म तिथं करायचीच नाही. निषिद्ध करून निष्काम केली काय परिणाम होईल?
मी निष्काम कर्म करतो बरं का भाऊ, पण निषिद्ध आहेत ते. आता काय करावं? माझ्या मनात काही हेतू नव्हता, पण थोडी चोरी केली मी, निष्काम होतं, मला काही त्याच्यापासून हवं नव्हतं, पण मी चोरी केली, मी काहीतरी भ्रष्टाचार केला, काही नको होतं पण निष्काम होतं, पण भ्रष्टाचार केला, ते मला काय पाहिजे नको होतं पण केला मी घोटाळा. आता निषिद्ध केलं आणि निष्काम केलं, व्यर्थ आहे, ते पापाला कारण होईल, आणि पापाला कारण झाले की ती शृंखला सुरूच झाली परत. पहिलं निषिद्ध उडवलं पाहिजे आयुष्यामधून, पहिलं निषिद्ध कर्म उडवत गेलं पाहिजे. नाही करणार, हे नाही करणार, फायदा तोटा हा नंतरचा भाग, पण निषिद्ध कर्म करणार नाही. घरा आली या ज्ञान संपत्ती सांभाळतील जात नाही, त्याचं कारण आहे निषिद्ध कर्म टिकू देत नाही. निषिद्ध कर्म हो मल दोषाला बळकटी देत असतो, पापाला जन्म देत असतं ते, आणि पापाला पाप जन्म देत असतं. पापातून पाप, पापातून पाप, पापातून पाप, पुढे शृंखला चालत राहते. आणि मलदोष जात नाही, आणि मलदोष अंतःकरणात तसाच्या तसा आहे, आणि वरून ज्ञान संपत्ती टाकली, काय होईल? काय त्याचा परिणाम साधला जाणार नाही, परिणाम होत नाही. का? कारण ऐकलेलं तो ऐकूच देत नाही. आधी दोन दोष आहेत. कोणते? एक मलदोष आणि एक विक्षेप दोष. त्याच्यासाठी बाह्यरंग साधना आहे. मलदोष काय करतो? ज्याच्या अंतःकरणात मलदोष आहे, मलदोष म्हणजे पापात्मक निषिद्ध भूमिका सगळी, तर तो ऐकू देत नाही. हे तुम्हाला अध्यात्माचे विचार ऐकूच देत नाही. म्हणजे काय ऐकायचं, काय काय त्याची आवश्यकता नाही आपल्याला. एक दोष ऐकू देत नाही, आणि दुसरा दोष ऐकलेलं टिकू देत नाही. एक आत येऊ देत नाही, आणि चुकून आत आलंच तर दुसरा लगेच बाहेर काढतो. मलदोष जो आहे पहिला, तो आत येऊ देत नाही, आणि चुकून आलाच समजा, फार अगदी महात्मा पॉवरफुल भेटला, वाणीची पॉवर आहे, काय काय त्याचा आता थोडा परिणाम झाला थोडा, तर लगेच विक्षेप दोष तिथं तयार असतो, तो म्हणतो गेलं. आणि थोड्या वेळाने जर काय झालं ना, तर तो पूर्वपदावर आलेला असतो, म्हणतो काय सांगितलं काय लक्षात नाही आपल्या, आता गेलं ते सगळं. विक्षेप दोष आणि मलदोषाची लक्षणं आहेत आपल्या ठिकाणी, लक्षात घेतलं पाहिजे. मग हा मलदोष घालवण्यासाठी निष्काम कर्माचा विनियोग आहे. निषिद्ध तर नाहीच करणार, हो विहित करणार, शास्त्राने जी निर्देशित केलेली कर्म आहे ती करणार. हे आपल्याला सगळं लागू आहे बरं का. व्यासपीठावर खाली बसलेलं खास करून प्रबोधित माणसाला काय निषिद्ध आणि काय विहित ही ज्याची त्यांनी पाहून घ्यावीत. माहित नाही का? अभंग कोणाला माहित नाही, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या कोणाला माहित नाही, शास्त्र कोणाला माहित नाही. हे करू नये, हे करावं, त्याचे परिणाम आहेत समोर. त्याचा विनियोग होऊ देणार नाही, तुम्हाला ज्ञानाला टिकू देणार नाही. ते किती तुम्ही गडबड केली तर आवरण टाकलं, आवरण आणणारच ते बरोबर. सावध राहिलं पाहिजे. तिथे चांगदेव रायांची जी साधना होती ती अगोदरची परिपूर्ण होती. जे कर्म साम्य दशा होय तेत विरेशा, मग श्री गुरुची अपेक्षा भेटेची, तो विनियोग सांगितला. हा किंवा तैसे आत्मसाक्षात्कारी लाभी ज्ञानाची उजरी, ते सामुग्री किरपुरी मिळविली, तेची समयी सद्गुरु भेटेले पाही, ते तीहीचे काही वंची जेना, तेच त्या समयीला भेटल्यानंतर तो पुढे विनियोग आहे. ज्ञानसंपत्ती आली घराला, पण काय करावं? ठेवायला ते राही ना, टिके ना, ते दिलं गेलं पण टिके ना. हा अनुभव सर्वांना कमी जास्त प्रमाणात आहे. सर्वांच्या अंतःकरणाने हे परिणाम भोगलेले आहेत. कळतंय त्यांना हे असं का बरं होतंय, असं नाही व्हायला पाहिजे. हो पहिले दोष आहेत, आणि आता जर अजून वाढवत असू तर ते अजून येऊन पडणार आहे. म्हणून विहित कर्म तर निषिद्ध तर नाहीच करणार, पण विहितामध्ये पुन्हा दोन भाग आहेत, निष्काम करणार की सकाम करणार, निवृत्तीपर आहे की प्रवृत्तीपर आहे, कर्म होत राहणार की प्रवृत्तीची की निवृत्तीची, कर्म होत राहणार. हा स्वतः विचार, ज्याचा त्याचा चांगला विचार कर, बारीक विचार कर, सूक्ष्म विचार कर, काय चाललंय ते तुझं जे केलेलं आहे ते तुझ्या समोर येऊन उभं राहणार आहे.
आणि मग निष्काम कर्मामध्ये कर्ता बाद करावा लागतो. तो आता मी सूत्र घेणार नाही, ते क्लिष्टता आहे आणि कठीण जातं आणि वेळही कमी आहे. त्याला एकाला 1-1.5 तास निघून जाईल. ती फॅमिली आहे ती घेणार नाही. निष्काम कर्मातला कर्ता, माऊलींची एकच ओवी आहे, एकच श्लोक आहे, नमामि कर्माणि लिंपती नमे कर्मफले स्पृहा. हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, आईशे जेने जाणितले तो सुटला गा. निष्कामता आहे तिथे. निष्काम कर्माने अंतकरणातला मलदोष दूर जाणार, पाप वासना जी आहे ती बाद होणार, भ्रष्टाचाराची व्याभिचाराची वासना निघून जाणार आणि जरी उमटली तरी तिला ताकद नाही राहणार. कदाचित उमटेल मनामध्ये, कधी कधी येतं मनात, वेगवेगळे अनेक विचार येतात व्याभिचाराचे, भ्रष्टाचार, पण त्याला ताकद नाही मिळाली तर ते निघून जातात. साह्य भगवंताचं श्री गुरूंचं साह्य मिळतं तिथे, तुमच्या नामस्मरणाची ताकद आहे तिथे, निष्कामतेचं पुण्य आहे तिथे, ती करू देत नाही तिथे, जरी आली तरी येणारच नाही मुळात. मला दोष बाप, अंतकर शुद्धीचा हा प्रकार आहे. घरा आली या ज्ञान संपत्ती, हा ती टिकली पाहिजे बरोबर, तर त्या पदावर जाता येईल आम्हाला, तर तो बोध आमच्याकडे ठिकाणी ठसेल. तो ज्ञानदेव म्हणे रामकृष्ण ठसा तेने दश दिशा आत्माराम. मग बोध आलेला आहे पण ठसलाय की नाही, आणि ठसलेल्याचा परिणाम तेने दश दिशा आत्माराम, ही भूमिका तयार होत राहते या दोषाचं निराकरण केल्याने. म्हणून निष्काम कर्म अंतःकरण शुद्धीचा आणि निष्काम उपासना, निष्काम कर्मामध्ये आपली चालू कर्म असतील, परमार्थी कर्म, सगळीच कर्म त्याच्यामध्ये आले कर्मामध्ये. निष्काम उपासना त्याच्यामध्ये नामस्मरण आहे, ध्यान धारणा आहे, तीर्थव्रत आदी आदी जे आपले उपक्रम आहेत ते सगळे उपासनेमध्ये आले. निष्कामता पाहिजे त्याच्यामध्ये. सकामता आली की घोटाळा होतो. सकामतेमध्ये फळाची अपेक्षा आहे, म्हणजे माझं अमुक अमुक असं व्हावं असं ठेवून कर्म केलं की ते कर्म सगळं सकामतेकडे जाईल. सकाम कर्म करणारे पण विहित कर्म करणारे त्याला कर्मट असं म्हटलेलं आहे. पुण्य करतात, भरपूर पुण्य होतं, पण टार्गेट आहे स्वर्गाला जाणं पुण्य करून आणि भोग भोगणं. इथले भोग तेवढे काही चांगले नाहीत, हे भोग नाही बरोबर, स्वर्गातले भोग श्रेष्ठ आहेत. मग कर्मठ काय करतो, यज्ञ करेल, तप करेल, नामस्मरण करेल, जप करेल, तीर्थयात्रा करेल, काय 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 करेल, पुण्यसाठा करेल, इथे काय खर्च करणार नाही आणि जाईल स्वर्गाला आणि तिथे भोगत बसेल. आणि स्वर्गाला जाऊन काय करेल, त्रिविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञे रिष्टवा स्वर्गतिम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. परत खाली येईल, तिथे भोगेल आणि तिथून खाली येईल आणि काय करेल तेव्हा. स्वर्गाचा निषेधच केला ना, मजवीन पाविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्य मार्गू ज्ञानी येत ते उपसर्गू हानी म्हणते, हानी आहे. किंवा स्वर्गा पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, हा पापात्मके पापे नरका जाईजे, आणि जेने माते पाविजे ते शुद्ध पुण्य होय. शुद्ध पुण्याची पुण्यामध्ये सुद्धा शुद्ध पुण्य, स्वर्गाला जाणारं पुण्य पापात टाकून दिलं भगवंताने. याचं चिंतन खास करून प्रबोधित मंडळी, ज्यांनी ज्ञान संपत्ती ज्यांच्या घराला आलेली आहे त्यांनी ती, कारण ती सुद्धा एक कामना आहे, सकामता आहे. पुण्य होतच राहणार आहे, नामाने पुण्य होत राहणार आहे, पण ते निष्कामतेसाठी वापरलं पाहिजे. पुण्य होत राहणार आहे, पुण्याची कमतरता नाही, कारण नामस्मरण करतो तर त्याचा परिणाम पुढे आहे. फक्त ते कुठे संसाराला लावायचं की आपल्या निष्कामतेकडे आणायचं, हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विचार आहे. मग हे दोन दोष घालवण्यासाठी दोन बाह्यरंग साधनं सांगितलेली आहेत, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. उपासना ही होत राहील, आपण करतोच, एकादशी आहे, काही अजून काय आपले उपक्रम, नामस्मरणाचे उपक्रम, ध्यान धारणा, उपासना होतच राहते आपल्या. पण ती निष्काम जर झाली तर विक्षेप दोष निघून जातो, अंतःकरण कसं स्थिर होत राहतं, शांत. तिथे गडबड नाही, हे करू का ते करू का, इकडे जाऊ का तिकडे जाऊ का, याचं दर्शन राहिलं त्याचं करू का, त्याचं राहिलं आता याचं घेऊ काय,
दोघांची झाली आणि एकाचं राहिलं, आणि दोघांची झाल्याचं समाधान नाही पण एकाचं राहिल्याचं मात्र मनामध्ये घालमेल सुरू झाली. आता काय करावं, एकाचं राहिलं आणि दोघांची झाली त्याचं काहीच नाही. तेवढं व्हायला पाहिजे होतं, तेवढं चंचलता सतत चंचल. मग चंचलतेमध्ये काय टिकणार आहे मला सांगा. चंचलता आहे तर तिथं कसं काय टिकू शकेल? टिकणार नाही. आणि टिकणार नाही तर पुन्हा प्रकृतीचं जे आहे ते जे चाललंय ते तसंच चालू राहील. हा सगळं गडबड तिकडे होऊन जाईल. हे दोन साधनं हे बाह्यरंग आहे, आणि ही दोन साधनं पूर्ण केल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रबोध किंवा ज्ञान ग्रहण करण्यासाठी अंतःकरण घर आपलं हो तयार होत. तो आता तयार झाला बाबा. त्या दोन साधनांची परिपूर्णता झाली. साधन मिळून सुद्धा हे केलं पाहिजे, आणि मिळायच्या अगोदर सुद्धा हे काही. आता सकाळी शिष्याची तपासणी इथे होते की बाबा तो कसा आहे, तयार आहे का आता? तर ठीक आहे, पण आता तयार नाही, पण दिलंय त्यांना, पण दिल्यानंतर त्यांनी ही परिपूर्णता केली. त्या साधनामध्ये त्याच साधनाने जे साधन मुख्य दिले त्याच साधनाने ही परिपूर्णता होणार आहे. फक्त विचाराची जी दिशा आहे तिथं बदलली पाहिजे. सकामता की निष्कामता साधनं होत राहणार आहेत आपल्याकडनं. कर्मही होईल आणि उपासनाही होईल, पण तिथे सकामता की निष्कामता हा विचाराचा भाग आहे. ते क्रियेतनं नाही स्पष्ट होत. तुमच्या क्रिया तर होणारच आहेत. आपण सगळेच इथे आलोय, सगळेच इथे येणार आहे, सगळेच आळंदीला जाणार, सगळेच पंढरपूरला जाणार, सगळेच एकादशी करणार आहेत, सगळे उपक्रम कमी जास्त प्रमाणात होणार आहेत, कर्म होणार आहेत. पण त्याच्यामध्ये सकामता की निष्कामता हा तुमच्या सूक्ष्म विचाराचा चिंतनाचा भाग आहे. तुमच्या विचारामध्ये सकामता आहे का निष्कामता, ती काय वरती कर्मात दिसणार नाही. आता आपण सगळे आलोय, सकामता निष्कामता तुमची तुमच्या ठिकाणी आहे का? ते प्रत्येकाला काय दिसेल वरती? काय दिसणार नाही. ज्याचा त्याचा भाव आहे, ज्याचा त्याचा विचार आहे, तो तिथे तुम्हाला तो परिणाम करेल. आणि मग साधन, ह्या दोन साधनं पूर्ण झाल्यानंतर तो त्या साधन चतुष्टय म्हणजे बोध ग्रहण करण्यासाठी घराची साफसफाई झाली पूर्णपणे. घरा आली या ज्ञान संपत्ती, आणि जे साधन दिलेलं आहे त्या साधनाचा परिपूर्ण अधिकारी होण्यासाठी पुढची 4 साधनं आहेत. जो विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी षटक आहे आणि मुमुक्षत्व आहे. आता विवेक कशाला म्हणायचं? सकाळी ताईंनी थोडा स्पर्श केलाय त्याला. काय विवेक म्हणजे नेमकं काय बाबा? कशाला, कोणत्या गोष्टीला विवेक म्हणावं? आत्मा अनात्मा विचार. बरोबर आहे. आत्मा अनात्म विचार. आत्मा शाश्वत आहे, आत्मा अविनाश आहे, आणि तद्व्यतिरिक्त त्याच्याशिवाय इथून तिथून म्हणजे कुठून कुठपर्यंत, तिकडून इकडे घ्या किंवा इकडून तिकडे घ्या, सगळं काय आहे? विनाशी आहे, सगळं नश्वर आहे, सगळं मिथ्या आहे. एक आत्मा सत्य आहे, आणि तो आत्मा सोडून बाकी सगळं जे आहे ते मिथ्या आहे, असा निश्चय होणं त्याला विवेक असं म्हणतात. असा निश्चयात्मक जो विचार आहे त्याला विवेक म्हणतात. अजून भाषा आपल्याला जमली का? कळालं का हे काय काय? सोपं आहे काय तसं? विशेष काय? ठीक आहे, विचारसागरातली व्याख्या बाजूला करू, आपण आपल्या शब्दात मांडू ना, की एक आत्मा सोडून, आत्मा सत्य आहे, बरोबर की नाही? एक मी आहे, एक मी आत्मा आहे, आणि तो सोडून तो एक सत्य आहे, अविनाशी आहे, शाश्वत आहे, आणि तो सोडून इतर सर्व धन दौलत काय जे काय असेल ते, अपतेष्ट, देह इंद्रिय जे काय असेल ते सगळं कसं आहे? मिथ्य आहे, नाशिवंत आहे, असा विचार. आणि या विचाराचा जो निश्चय आहे त्याचं नाव आहे विवेक. मजरदही सद्गुरु जेने तारेला हा संसार पुरू, मनोनी विशेषात त्या दरू विवेकावरी. असा विवेक त्याच्या बुडाशी ठेव. अशा विवेकाने, हा विवेक ज्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या बुद्धीमध्ये निश्चित झाला, त्याचा विचार कसा असेल, किती सूक्ष्म विचार असेल, किती चिंतन चालू असेल. आणि अशा विवेक हे साधन आहे. इथे वारंवार झगडा होणार आहे, वारंवार भांडणं होणार आहे. रात्रंदिवस आम्हा
आत मन बाहेर जग. भांडण चालू आहे ना. जीवा ही पडती आगो नित्य नित्य येऊन या वारू. असं खाली ते सांगतात तुझ्या नामाची या बळे सगळ्यांचं तोड काळ केलं जे. हा ठीक आहे ठीक. ऊन लागते ना बसा सावलीला. ज्याला ज्यांना ऊन येईल त्यांनी त्यांनी सावलीला बसा. ज्याला चटका लागेल त्यांनी सावलीला बसा. ठीक आहे. जसं येईल तसं लगेच येत नाही ऊन. ते हळूहळू हळू जाते ते. सगळ्यांना एक सगळीकडे येणार आहे ऊन. सगळ्यापर्यंत पोहोचेल. तुमच्यापर्यंत नाही येणार पण हे मंडळीपर्यंत येणार. बर ठीक आहे. कुठे आलो होतो आपण. झगडा. हा भांडण चालू आहे आपलं. आता हे कळालं की परत ते कळणं बाजूला होतंय आणि हे कळणं सुरू होतंय. कळणं इथे हे अंतःकरणात सतत चालू आहे. स्मरण विस्मरण हे त्याचे धर्म आहेत अंतःकरणाचे. कळणं न कळणं आतमध्ये सतत चालू आहे. पण हे कळालं आणि हे कळणं जातं पुन्हा हे कळणं सुरू होतं. कळणं कधी थांबलंय का. लहानपणापासून विचार करा. कळायचं थांबलंय का. कळणं चालूच आहे. परमार्थातलं कळणं बंद झालं की संसारातलं सुरू होते. आणि इथं आल्यानंतर परमार्थातलं कळतंय. थोडा वेळ विवेक होतोय आणि पुन्हा ते कळणं सुरू होतं आणि हे कळणं जात. माते येणे येणे प्रकारे मनुष्य जाणती ऐशेनी आकारे किंवा ऐशेनी मनुष्य जाणती मनुष्य जाणती ऐशेनी आकारे ज्ञानाची करी अंधारे ज्ञानाशी गा. हे कळायला लागलं की त्याला अंधार करते. कोणाला जे कळालंय त्याला. हे पुढे आलं की त्याला अंधार होतो आणि ते पुढे आलं की हे राहत नाही. पण ते टिके ना आणि हे टिकल्याशिवाय राही ना. हे ज्ञान त्या ज्ञानाला अंधार करते. दृश्यरूप ज्ञान अदृश्य रूप परमात्म्याला अंधार करते. त्याच्याकडून नाही आपल्या जीवाकडून. हा अंधार उजेडाची भाषा जीवाकडून आहे. दिवस रात्र सूर्याकडून आहे का इकडून पृथ्वीकडून आहे. पृथ्वीकडून आहे. सूर्य स्थिर आहे ना. विज्ञानाने त्याला सांगितलं. त्याला काय माहित आहे तेव्हा. सूर्याशी अंधकारू का झाला होता गोचरू. पण तमारी हा डगरू आलाची की. आता त्याला तू काय तमारी आहे का तेव्हा. अंधकाराचा नाशक आहे का तेव्हा. त्याच्या अंधाराचा काही संबंध नाही त्याचा. तरी सुद्धा तमारी हा डगरू आलाची की म्हणत. आता काय करावं. त्याला काय त्याच्या ठिकाणी काही विषय नाहीत. हा तो इकडून आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. तेवढा अंधार आणि दिवस आपल्याला आहे. इकडे राहणाऱ्याला तिकडे नाही किंवा त्याच्यावर राहणाऱ्याला नाही. असो मुद्दा आपला कुठे चालला होता. विवेकाचा. अंधार करते. ज्ञानाची करी अंधारे ज्ञानाशी गा. मग हे ज्ञान त्या ज्ञानाला अंधार करते. मग हे ज्ञान बाजूला झालं की खाली काय आहे ते ज्ञान आहे. ते ज्ञान तिथेच आहे आणि हे अज्ञान त्याच्यावरच आहे. नसलेली दिसलेली वस्तू दिसलेल्या वस्तूचं ज्ञान झालं की असलेल्या वस्तूचं ज्ञान तिथेच लोपलेलं आहे. तिथेच आहे. तिथे कुठे गेलेलं नाही. तिथे कुठे इकडे तिकडे नाही गेलेलं. तिथेच आहे. आणि तिथे जर विवेक झाला ही दिसलेली वस्तू आहे आणि असलेल्यावर ते अध्यस्त आहे. असलेल्यावर दिसलेलं आहे. असलेली वस्तू दिसलेल्या वस्तूच्या माध्यमातून प्रगट झाली. मायेनी भगवंताला प्रगट केला. अज्ञानाने ज्ञान पुढे आणलेलं आहे. पण अज्ञान पुढे आहे आणि पुढे असले तरी ते नसलेलं आहे. माया पुढे आहे पण नसलेली आहे. हो सर्व शून्याचा निष्कर्ष जी या बाईला केला पुरुष. जेने दादुलेनी सत्ता विशेषू शक्ती झाली. त्याची सत्ता घेऊन ही शक्ती झाली आणि त्याच्या सत्तेवर पांघरून टाकली. मग विवेकाने आपल्याला नसलेलं पांघरू विचाराने बाजूला करता येते आणि असलेली गोष्ट लक्षात घेता येते. असलेली गोष्ट ओळखता येते. परमार्थ ओळखण्याचा आहे. परमार्थ समजुतीचा आहे. परमार्थ विचाराचा आहे. ओळखायचा आहे. आणि मग असा विवेक टिकत नाही आमच्या ठिकाणी. एक सत्य आहे
आणि ते माझं स्वरूप आहे आणि एक सत्य सोडून सर्व मिथ्या आहे, जे दिसलेलं आहे ते सर्व मिथ्या आहे, असा जो विचार आहे त्या विचाराला विवेक असं म्हटलेलं आहे. आणि त्या विवेकाने माझा सद्गुरू माझ्या हृदयात आहे. त्या विवेकाने माझा संसार तारून जाणार आहे. तारेला हा संसार मज हृदयी सद्गुरू, जेने तारेला हा संसार. म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी, विवेकाने हे तरलं जाणार आहे. विवेकाने श्री गुरु माझ्या हृदयात आहे. विवेक आहे तर श्री गुरु आहेत तत्वरूपाने. विवेक नाही तर स्थूल रूपाने कसे असतील? स्थूल रूपाचा विषयच नाही ना. स्थूल रूपाने नाही राहू शकत. स्थूल रूपाने ध्यानात थोडा वेळ नाही राहू शकत. आपण पाहिले ना, श्री गुरूंचं रूप आपण ध्यानात आणायचा प्रयत्न करतोच ना, पण टिकत नाही ना. बाकीचे ते मागे लागलेलेच नाही, त्याच्या मागे दुसरं येऊन राहतं ना तिथे. मग ही विवेकातून वैराग्य दुसरं जे साधन आहे ते वैराग्य आहे. वैराग्य कशाला म्हणावं? ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे ना. वैराग्य कशाला म्हणावं हे तर लक्षात आलं पाहिजे. इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल भोगाच्या त्यागाला वैराग्य असं म्हणतात. का प्रतिकूल भोगाच्या? जी गोष्ट आमच्या जवळ नाही पण ती आता आम्हाला जमत नाही, ती आम्ही करत नाही. मला विमानाचा प्रवास सोसत नाही, पैसे नाही का सोसत नाही. जे प्रतिकूल आहे ते त्याचा काय त्याग करायचा? तेव्हा प्रतिकूलतेचा काय त्याग करायचा? अनुकूलचा जो भोग आहे त्याचा त्याग, त्याला वैराग्य असं म्हणलेलं आहे. मग विवेकामध्ये सत्य मिथ्याचा जर विवेक झाला तर मिथ्या गोष्टीच्या मागे आपण लागू का? मला सांगा. खोटी गोष्ट सांभाळण्यासाठी आपण तत्पर आहोत का खरी गोष्ट सांभाळण्यासाठी तत्पर आहोत? खरी गोष्ट आपण सांभाळून ठेवतो का खोटी गोष्ट सांभाळून ठेवतो? व्यवहारातला विषय. लक्ष आमच्याकडे द्या. तुमचा मोबाईल थोड्या वेळाने नंतर आराम करा त्याला. मोबाईल बंद करा ना. मोबाईल काय चालू? हा, ते बाकीचे सगळे बघायला लागले म्हणून मी पण बघायला लागलो. थोडं लक्ष द्या. हे असंच आहे, याला विक्षेप म्हणतात. आपल्याला इथं बसलो तरी कोण बसू देत नाही. आतलं बसू देत नाही ना, आतलं बसलं तर बाहेरचे बसू देत नाही. वस्तुस्थिती तशीच आहे. काहीतरी येईल, काहीतरी चावेल, काहीतरी करेल, काहीतरी कुटकुट होईल. चित्त एकाग्र करू देत नाही. हे तर म्हणतात घरा आली ज्ञान संपत्ती. तुझ्या घरात ज्ञान संपत्ती पण ती टिकेना ना आमच्या ठिकाणी. पुन्हा आहे तशी का टिकेना? स्वच्छता नाही आमच्या ठिकाणी. दोष आहेत दोन. पापाचा दोष आहे, चंचलतेचा दोष आहे. टिकेना ना ते. विवेक टिकेना. कळाला नाही का विवेक? पण टिकेना तो. वैराग्य कळालं नाही का? राहीना ना. व्याभिचाराने भ्रष्टाचार मागेच तिथे जायचे. त्याला की एवढं केलं तर काय? कोण बघतंय आपल्याला? बाबा कोण बघते? बाबा कोण बघते आपल्याला? मला सांगा. मी थोडंसं पैसे इकडे तिकडे घेतले कोणाचे, त्याला काय एवढं कोण बघतंय तेव्हा? आणि कोणी न बघता घेतलंय मी. कोणी न बघता व्याभिचार केलाय मी. कोण बघतोय? कोण आहे बघायला सांगा. कोणी न बघता केला तर कोणाला कळेल? कोण आहे आतमध्ये? कोण आहे? पाहणारा आहे आतमध्ये? आतमध्ये कळणारा कोण आहे? तुम्हीच आहे ना. हा, आम्हीच आहे की नाही? मग आमचं आम्हाला काहीच कळत नाही का? आमचं आम्हाला सगळं कळतंय ना. तूच तुझं साक्षी आहे. तू काय काय उद्योग केलं तुला सगळं माहित आहे. माहित नसायचा काय प्रश्न नाही. कोण बघत नाही? तो बघणारा. याने बघितल्याने काय होणार आहे? याने बघितलं नाही बघितलं काय होणार? हे म्हणतील वाईट आहे, चांगलं आहे, अजून काय होईल यांच्या बघण्याने? पण तुझं जे बघून ठेवलेलं आहे ना ते तसंच आहे.
टिके ना आमचं विवेक टिके ना, वैराग्य टिके ना, समाधी षटक कमी पडते. त्याला विवेक वैराग्याला घेऊनच समाधी षटक होईल ना तुमचं. मनोनिग्रह कधी होईल? इंद्रिय पण मनोनिग्रह कशाचा करायचा आहे? परमार्थाला प्रतिबंधकचा मनोनिग्रह करायचा आहे. इंद्रिय निग्रह परमार्थाला प्रतिबंधक का? बाकीचे कसं इकडे यायचा प्रतिबंध केला तर घोटाळा होईल ना. इथं यायला त्याला सपोर्ट दिला पाहिजे. तिकडचा प्रतिबंध झाला की इकडे येते ते बरोबर. तिकडचा दरवाजा बंद करायचा आहे. निग्रह कुठे करायचा आहे? इंद्रियांचा आणि मनाचा. जे प्रतिबंध करतंय, जे त्रास देतं हे करण्यासाठी त्याचा निग्रह करायचा आहे. इकडे येण्यासाठी काय निग्रह करायचा नाही. म्हणे मी आता मनाचा निग्रह केलाय, मी आता जात नाही कुठे. मी आता ऐकत नाही कोणाचा निग्रह केलाय मी आता झालं. अरे कान बंद करशील तर सगळंच बंद होईल. श्रवण जर तुझं बंद झालं तर कसं होईल?